देवळाली प्रवरा येथील शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 8 दुभत्या गायीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता। या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबांवर मोठं आर्थिक आणि मानसिक संकट कोसळलं होतं। या कठीण प्रसंगी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येत माणुसकीचं दर्शन घडवलंय। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या पुढाकारातून मित्रपरिवाराने लोकवर्गणीतून मदतीचा हात पुढे करत मच्छिंद्र काळे यांना एक दुभती गाय भेट दिली आहे। या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। काही दिवसांपूर्वी काळे यांच्या गोठ्यावरून जाणारी वीज वाहिनी अचानक तुटून गोठ्याच्या लोखंडी कंपाऊंडवर पडली होती। त्यामुळे संपूर्ण गोठ्यात विद्युत प्रवाह पसरला आणि गोठ्यात बांधलेल्या 8 दुभत्या गायीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून काळे कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधनच हिरावलं गेलं होतं। या दुःखद घटनेची माहिती मिळताच सुरेंद्र थोरात आणि त्यांच्या मित्रपरिवाराने तातडीने मदतीचा निर्णय घेतला। समाजातील अनेक दात्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक हातभार लावत एक दुभती गाय खरेदी करून ती काळे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली। यावेळी सुरेंद्र थोरात यांनी सांगितले की आजच्या स्वार्थी युगात माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हात समाजाला नवी दिशा देतात। संकटात दिलेली छोटीशी मदतही एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभारी देऊ शकते। या उपक्रमातून समाजात सहकार्य, संवेदनशीलता आणि परस्पर मदतीचा आदर्श निर्माण झाला आहे। या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगरसेवक दासुभाऊ पठारे, उद्योजक शिवभाऊ पाठक, राजाभाऊ खेवरे, बबनराव झराड, साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोंडवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, अनिल पठारे, पत्रकार रफिक शेख, मनसूरभाई शेख, करीम शेख, डॉक्टर संदीप मुसमाडे, जालिंदर मुसमाडे, कुमार भिंगारे, किशोर पंडित, सागर संसारे, विठ्ठल मुसमाडे, राजेंद्र कदम, रमेश मुसमाडे आदी मान्यवर उपस्थित होते।